स्टुडंट्स, नाऊ वी विल लर्न सेकंड पार्ट ऑफ दिस स्टोरी. विद्यार्थ्यांनो, आज आपण आता पुढच्या पार्टला सुरुवात करणार या गोष्टीच्या. आठवते ना स्टोरीची पहिला पार्ट, मलाशा आणि अकुलकाचं भांडण कसं सुरू झालं होतं. आता पुढे काय झालं बघा. हे भांडण कसं त्यांचं रूप, त्यांच्या फॅमिली मेंबर्सचं पण भांडण सुरू झालं बघा. लहान मुलांवरून मोठ्यांचंही भांडण होतं. बरेचदा आपल्या शेजाऱ्यांच्याशी आपल्या लहान मुलांचं भांडण होतं. लहान लहान मुलांच्या भांडणात मोठे लोक पडतात आणि मग लहान मुलं ते ऐकून जातात आणि मोठ्यांचं भांडण कायम राहतं. हे यातून आपल्याला पुढच्या भागामधून शिकायचं आहे. अकुलका's mother dressed by. She saw her daughter's dress. Akulka's mother passed by. She saw her daughter's dress be spattered and soiled. आता अकुलकाच्या आईने तिचा मेकअप छान केलेला होता. येलो कलरचा ड्रेस घातला होता. रेड कलरचा करचिप बांधलेला होता तिच्या डोक्याला. डिझायनर फ्रॉक घातलेला होता. आणि ज्यावेळेस तिच्या आईने तिथून जाताना बघितलं की तिच्या मुलीच्या ड्रेसवर बी स्पॅटर्डचा मिनिंग काय होतो? डाग पडणे किंवा चिखल उडणे. तिने बघितलं की आपल्या मुलीच्या ड्रेसवर चिखल उडलेला आहे. त्यावेळेस त्यांना खूप राग आला. अँड सॉईलचा मिनिंग काय होतो? सॉईल मीन्स डर्टी, चिखलाने माखलेला ड्रेस तिने बघितला आणि शी गेट व्हेरी अँग्री. तिला खूप राग आला. वेअर अकस्ट वन, डीड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी, शी आस्क. क्वेश्चन दिलेला आहे बघा खाली. ते जे स्पीकिंग डायलॉग आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे वेअरचा. वेअर कुठे खराब केला? वेअर अकस वन, डीड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. कुठे खराब केला? तू स्वतः केलास का ड्रेस खराब? मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश इट ऑन मी. देन अकुलका सेड टू हर मदर, नो मदर, आय एम नॉट. मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश इट ऑन मी. मलाशाने मुद्दाम माझ्या अंगावर चिखल उडवला. Akulka's mother grasped Malasha and gave her a knock on the nape of her neck. अकुलकाच्या आईने मलाशा पळताना बघितलं, तिला पकडलं आणि तिच्या नेप ऑफ हर नेकचा अर्थ काय होतो? तर मानेच्या त्या मधल्या भागावर तिच्या आईने काय केलं? जोरदार तिच्या गचांडी पकडली आणि त्या मानेच्या भागावर तिला जोरदार बुक्का मारला. नॉक करणं म्हणजे ठोकणे किंवा मारणे. मलाशा बिगॅन टू हॉल. मलाशाला एकदम खोकला यायला लागला किंवा तिला असं उलटीसारखं व्हायला लागलं. हॉलिंग करायला लागली, ती खोकलायला लागली. अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस. आणि त्याच वेळेस मलाशाच्या आईने सुद्धा हे सीन बघितलं की आपल्या मुलीला ही बाई मारते किंवा अकोलकाची आई मारते. हे बघून हिच्या आईला राग आला. कोणाच्या? मलाशाच्या. मग तिची आई पण बाहेर आली घराच्या. वाय डू यू स्ट्राईक माय डॉटर, शी बिगॅन टू स्कोल्ड हर नेबर. माझ्या मुलीला का मारतेस? असं ती रागवायला सुरुवात केली त्या शेजारीच्या अकुलकाच्या आईला. वन वर्ड ब्रॉड बॅक अनदर अँड द वुमेन बिगॅन टू क्वारल. एक शब्दावरून दुसरा शब्द असं एकमेकींचे शब्दांच्या फेकाफेक सुरू झाल्या आणि दोघी बायका खूप भांडायला सुरुवात झाली. द मेन टू रॅन आऊट. माणसंसुद्धा घराबाहेर आले. अँड अ बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट. आणि असं करत करत अ बिग क्राऊडचा अर्थ होतो गर्दी. खूप गर्दी त्या रस्त्यावर, स्ट्रीटवर जमा झाली. ऑल वेअर क्राईंग अँड नोबडी कुड हिअर हिज नेबर. सगळे नुसते ओरडत होते, एकमेकांना बोलत होते, शिव्या देत होते. नोबडी कुड हिअर हिज नेबर. शेजारच्याचा आवाजसुद्धा एकमेकांना यायचा आणि इतक्या जोरजोरात भांडणं त्यांचे सुरू झाले, माणसांचे, बायकांचे. दे स्कोल्डेड अँड कस इच अदर. ते एकमेकांना स्कोल्ड करत होते, रागवायचे, धमकवायचे, शिव्या द्यायचे, शाप द्यायचे. कर्स म्हणजे शाप देणे. वन मॅन गेव अनदर मॅन अ पुश. एक माणूस दुसऱ्या माणसाला असे एकमेकांना पुश करत होते. आता त्यांचं हळूहळू शाब्दिक भांडणाचं कशात रूपांतर झालं? फायटिंगमध्ये सुरुवात होत होती. एकमेकांना ढकलायला सुरुवात केली. अँड अ फाईट हॅड बिगॅन. आणि आता पुन्हा मारामारी सुरू झाली होती. भांडणातून बघा, छोट्याशा मुलींवरून कितपर्यंत भांडण सुरू झालं. वेन अकुलकास ग्रँडमदर केम आऊट. ज्यावेळेस अकुलकाच्या आजीला, ग्रँडमदरला तो आवाज ऐकू आला, ती बाहेर आली. शी स्टेप इन द मिडेस्ट ऑफ द पिझन्स. ती मधोमध त्या पिझन्समध्ये हे सगळे शेतमजूर होते, त्यांच्या मधोमध जाऊन उभी राहिली. अँड बिगॅन टू टॉक टू देम. आणि त्यांच्याशी बोलत होती. अरे भांडू नका म्हणून ती बोलत होती, तरी पण कोणीच तिचं ऐकत नव्हतं. व्हेअर आर यू, व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स, कन्सिडर द हॉलिडे. अरे काय करतायत माझ्या प्रिय मुलांनो, आजचा दिवस तर पवित्र दिवस आहे. दिस इज अ टाईम फॉर रिजॉईनिंग. आजचा दिवस आनंदाचा आहे, मजा करण्याचा आहे. अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग.
आणि तुम्ही काय पाप करताय, का शिवाय देता एकमेकांना, रागवता, बोलतात. पण नो वन कुड हिअर हर. कोणी तिचं ऐकत होतं का? नाहीच, लक्षच देत नव्हतं. सगळेजण आपल्या आपल्या भांडणात मग्न होते. They paid no attention to the older woman and almost knocked her off her feet. ते कोणी त्या म्हाताऱ्या व्यक्तीकडे किंवा त्या म्हाताऱ्या स्त्रीकडे लक्ष देत नव्हते. अँड ऑलमोस्ट नॉक हर ऑफ हर फीट. आणि तिला सुद्धा तिचे शब्द ते आपल्या ह्याच्याने तुडवत होते. शी वूड नेवर हॅव स्टॉप देम इफ इट हॅड नॉट बीन फॉर अकुल्का अँड मलाशा. ती सुद्धा त्यांना थांबवू शकत नव्हती आणि अकुल्का आणि मलाशाच काहीतरी करू शकेल. वाईल द वुमन एक्सचेंज वर्ड्स, अकुल्का वाईप ऑफ हर ड्रेस अँड वेंट बॅक टू द पडल इन द लेन. ज्यावेळेस ती अशी बोलत होती त्यांना की अरे थांबवा भांडण थांबवा, त्यावेळेस तिने काय बघितलं, सी सॉ दॅट अकुल्का वाईफ ऑफ हर ड्रेस, की अकुल्काने तिच्या ड्रेसवरचे ते डाग धुवून टाकलेले होते. अँड वेंट बॅक टू द पडल इन द लेन. आणि परत त्या डबक्याजवळ येऊन उभी होती. शी पिक अप अ पिबल अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. आणि त्यामध्ये दगड मारत होती, छोटे छोटे दगड घेऊन त्या डबक्यात फेकत होती. कशासाठी? तर त्या डबक्यातलं पाणी सगळं बाहेर पडावं किंवा ते रस्त्यावर परत तो गारा उडावा. वाईल शी वॉज स्क्रॅचिंग, मलाशा केम अप अँड बिगॅन टू हेल्प हर. ती असं करत असताना परत मलाशा तिच्याजवळ आली आणि परत ती मलाशासुद्धा तसेच खडे मारत त्या डबक्याजवळ बसली होती. आपल्यालाही काही जणांना छंद असतो की खराब पाणी किंवा डबक्यात पाणी साचलेलं असलं की त्यात खडे मारायचे आणि मग ते पाणी उडताना पाहिलं की आनंद होतो. शी पिक अप अ चिप अँड वायडन द रील. तिने एक चिप किंवा एक तुकडा घेतला फरशीचा आणि ते जे रील होतं, रीलचा अर्थ मी सांगितला तर तो लहान ओढा तिने काय केला, त्या चिपने मोकळा केला, ते पाणी जे साचलेलं होतं ते. The peasants had begun to fight just as the water went down the reel towards the place where the old woman was trying to separate them. आणि त्यांनी ते पाणी असं सेपरेट केल्यानंतर ते पाणी कुठपर्यंत आलं होतं, जिथं ते पिजन्स, ते शेतमजूर भांडत होते, मारामारी करत होते, फायटिंग करत होते, तिथपर्यंत ते पाणी यायला सुरुवात झाली. आणि त्याच ठिकाणी ती अकुल्काची जी आजी होती, ग्रँडमदर, शी वॉज ट्राईंग टू सेपरेट द मेन. ती त्या लोकांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत होती की मारामारी करू नका. तिथपर्यंत ते पाणी पोचलं. द गर्ल्स रॅन वन फ्रॉम वन साईड अँड द रील्स द अदर फ्रॉम द अदर साईड. त्या मुली त्या ओहोळच्या एका बाजूला एक जण आणि दुसरीकडनं दुसरी अशा उभ्या होत्या. लुक आऊट मलाशा, लुक आऊट, शाउटेड अकुल्का. एकमेकींना त्या ओरडत होत्या आणि परत दाखवत होत्या पाणी, वाहतं पाणी. बघ मलाशा, कसं आपण पाणी मोकळं केलं. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. मलाशा काहीतरी सांगणार होती पण तिला स्वतःला इतकं हसू येत होतं त्या लोकांची मारामारी बघून की ती बोलूच शकत नव्हती. द गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग ॲट अ चिप विच वॉज बॉबिंग अप अँड डाऊन द रील. त्या दोघी मुली पळायच्या, हसायच्या आणि त्या लाफिंग ॲट अ चिप, त्या चिपकडे बघून हसत होत्या, कारण ते पाणी त्या चिपमुळे सगळं ते ओहोळ बाहेर येत होता आणि त्या लोकांपर्यंत तो पोचला होता पाण्याचा झरा. दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पिजन्स. त्या दोघी कुठेपर्यंत पळत गेल्या, त्या लोकांच्या मारामारीतल्या त्या घोळक्यापर्यंत. द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड टू द पिजन्स. त्या म्हाताऱ्या व्यक्तीने, म्हणजे कोण होती ती म्हातारी व्यक्ती, अकुल्काची आजी. त्या आजीने त्यांना बघितलं पळताना खेळताना आणि ती त्या मजुरांना म्हणाली, शेम ऑन यू बिफोर गॉड मेन. तुमच्या स्वतःची काही लाज वाटू द्या मुलांनो किंवा लोकांनो, देवाची काही लाज बाळगा. यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ दिस टू गर्ल्स. तुम्ही या दोन मुलींमुळे भांडण सुरू केलं, मारामारी सुरू केली. अँड दे हॅव लॉंग ॲगो फॉरगॉटन इट. आणि त्या दोघींनी केव्हाचंच त्यांचं भांडण विसरून गेलेले आहे. द डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेईंग नाईसली टुगेदर. या छोट्या मुली माझ्या चांगल्या छानपणे खेळायलाही सुरुवात केली. त्यांचं भांडण त्यांनी मनात ठेवलं आहे का? नाही, त्या विसरल्या. पण दे आर वायझर दॅन यू. त्या तुमच्यापेक्षा जास्त समजूतदार आहे. द मेन लुक ॲट द गर्ल्स अँड दे फेल्ट अशेम. त्या लोकांनी अचानक त्या मुलींकडे बघितलं खेळताना आणि मग त्यांनाही लाज वाटायला लागली. देन दे लाफ ॲट देमसेल्स अँड स्कॅटर टू देअर फार्म्स. नंतर ते परत आपल्या कृत्यावर हसायला लागले आणि परत आपल्या आपल्या कामांना शेतावर निघून गेले.
आता ह्या स्टोरीमध्ये सुद्धा म्हणजे या पार्टमध्ये सुद्धा काही डिफिकल्ट वर्ड्स आलेले आहेत, तुम्ही अंडरलाईन केलेले ते लिहून घ्या. आणि आपल्या लेसनमध्ये सुद्धा बघा पेज नंबर 13वर तुमच्या राईट साईडला काही क्वेश्चन दिले, लिसन अँड ॲन्सर. तर हे क्वेश्चन पण लिहून घ्या आणि यांचे ॲन्सर पण शोधण्याचा प्रयत्न करा. डीड द पीपल स्टॉप फायटिंग? व्हॉट डीड अकुल्का डू? व्हॉट डीड मलाशा डू? व्हॉट वॉज द ओल्ड वुमन ट्राईंग टू डू? हे 4 क्वेश्चन दिले. अँड ऑन द सेकंड पेज 3 क्वेश्चन्स आर गिवन. डीड द गर्ल्स फॉरगॉट देअर क्वारल? सेकंड क्वेश्चन, हाऊ कॅन वी से दॅट? व्हाय हॅड द मेन फील अशेम? त्या मुली आपलं भांडण विसरल्या का? तुम्ही ते कशावरून म्हणतायत? आणि वाय डीड मेन फील अशेम? लोकांना त्यांचा स्वतःची लाज का वाटत होती? या क्वेश्चनचे सुद्धा उत्तरं तुम्हाला शोधायचे. इथपर्यंतचा आजचा आपला स्टडी झालेला आहे. तुम्हाला होमवर्क पण मी दिलेला आहे, तो करा आणि परत 1-2 वेळेस ही स्टोरी परत वाचा. त्यावेळेसच तुम्हाला ती समजेल, लक्षात येईल. कारण वाचल्याशिवाय काहीच समजत नाही. रिव्हिजन इज मस्ट. ओके, बाय.